गणपती बाप्पा मोरया. हे आलं ND स्टुडिओ. केवढं भारी दिसतंय, सगळं लांब लांबपर्यंत दिसतंय. आता इथून एक ट्रेन गेली आपली लोकल मुंबईची. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज संडे आहे, 12 तारीख, आणि आम्ही निघालो एका ब्रेकफास्ट राहायला. मी आणि राल्फ येईल आता. राल्फ पण आला आहे. चला, तू मॅप लावला. तर आम्ही चाललो एका डेस्टिनेशनवर. एक डॅम आहे कर्जतला, एक्झॅक्टली नाव ना माहीत मला, एका फ्रेंडने मला सजेस्ट केलं आहे. आपण मॅप लावून ठेवूया आणि निघूया. इथून 70 किलोमीटर आहे, 1 तास 40 मिनटं दाखवते जायला. गणपती बाप्पा मोरया. आमची राईड व्यवस्थित होऊ देत. बाय बाय. आज आपण ह्या पेट्रोल पंपवर पेट्रोल नाही भरत आहे, कारण माझी फ्यूल टँकमध्ये हाफ आहे पेट्रोल आणि राल्फची तर फुल आहे. आणि आपल्याला 70 किलोमीटरच जायचं आहे, तर ह्यामध्ये होऊन जाईल. पण तरी पण मी सेफर साईड पनवेलला पेट्रोल भरीन. एवढा मोकळा रोड आहे बघा, कारण मागे तिकडे ट्रॅफिक लागले. एका बसवाल्याने गाडी अशी लावली आहे की कुठल्या गाड्या निघतच नाही आहेत. फार सरप्रायझिंग वाटतं असं मोकळे रोड बघायला मुंबईत, आणि खूप मस्त पण वाटतं. किती मस्त वाटतं पाणी बघायला. ही खरं तर मजा आहे वायरलेस माईकची. म्हणजे मी असा फोनच बोलतो आहे, म्हणजे मी असा कॅमेरा काढू शकतो हेल्मेटवरून आणि मग स्वतःला शूट करू शकतो पाहिजे तसं, आणि बोलू पण शकतो तुमच्याशी. याची बाईक बघा, केवढ्या पैसे अडकवून ठेवले आहेत. पॅनियरची गरजच नाही याला. आणि पोचलो आम्ही आता कळंबोली मॅकडॉनल्ड्स, द मोस्ट फेमस बायकर्स मीटअप पॉईंट. ब्रेकफास्ट राईड असेल ना लोणावळा साईडला, तर सगळ्यांचा भेटायचा पॉईंट हाच असतो. तरी आज तेवढे बाईक्सवर नाही आहेत. कदाचित हे पत्रे लावल्यामुळे सगळे आतमध्ये उभे राहत असतील, त्यामुळे इथून दिसत नाही. पण आपण नाही थांबत आहे, आपण जाऊया सरळ. 12:50 गोष्टच वेगळी आहे यार. भारी गाडी आहे ती. एअरपोर्ट्स बघा, अरे विमानं उभी आहेत, खूप आहेत. लँडिंग असेल कदाचित, कारण रनवेवर लाईट चालू होती. आणि हा बायकर्स लोकांचा एक्सप्रेस हायवे. 1-2 तासाच्या राईडमध्ये 5 मिनिटाची मजा. एरॉक्स, शेलचा पेट्रोल पंप झाला इकडे. काही लोकांना शेलच्या पेट्रोल पंपवर खायला मिळतं भरपूर, म्हणून जातात. काय लॉजिकच कळत नाही मला. आणि शेलमध्ये बाकीच्या पेट्रोलपेक्षा तिकडे 5-10 रुपये महाग असतं पेट्रोल.
आता आपण पोचणार आहे कर्जतच्या फाट्यावर. कर्जतच्या फाट्यावरून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. सरळ गेलो तर लोणावळ्याला जाऊ. फाट्यावर जाऊन थांबूया राल्फसाठी. राल्फ मिररमध्ये दिसत नाही आहे. चला थांबलेलो. राल्फ पण आला आहे आणि मी थांबलो होतो तर गॉगल पण काढून घातलं आहे. ऊन डोळ्यात जात आहे. कैलास सरोवर इथे पण आम्ही नाश्ता केला 1-2 वेळा. इथून अजून 17 किलोमीटर बाकी आहे. म्हणजे आमचं डेस्टिनेशन 17 किलोमीटर दाखवतं आणि वेळ दाखवतो 28 मिनटं. 7:30ला आपण तिकडे पोहोचू. ह्या साईडला पण मी किती वेळा आलो आहे राईडला, कर्जत साईडला. फर्स्ट टाईम तर मी आलेलो जेव्हा पहिली राईड होती माझी इथे BMW बरोबर, तेव्हा आलेलो कॅम्पिस्तानला. हे आलं ND स्टुडिओ. त्या बाजूच्या डोंगरावर बघा केवढे ढग उतरले आहेत. तिकडे पाऊस असावा कदाचित. तिथेच आहे फक्त, त्या बाजूला पूर्ण आहे. खूप मस्त झाले ते रस्ते आता. मी जेव्हा आलेलो आधी त्या बऱ्याचशा पॅचचं काम झालं होतं आणि आता मी जवळजवळ 6 किलोमीटर आलो आहे, पण रस्ता पूर्ण असाच आहे मस्त. खूप भारी वाटतं आहे डोंगर बघायला. आणि त्या बाजूला ऊन पडलं आहे आणि इथे ऊन नाही आहे. तिथे एकदम असं लाईट पडल्यासारखे डोंगर दिसत आहेत. हे बघा इथे इथे ऊन पडलं आहे तिथे, आणि ह्या बाजूला पूर्ण धुकं आहे. खूप भारी वाटतं हे बघायला. पिकनिकला आलेत का मला वाटलं काहीतरी झालंय की काय भांडण वगैरे. एवढे सगळे लोक जमलेत. हे मुलं इथे ट्रेकला वगैरे आले असणार. हा लेफ्ट दाखवतोय. महाग घेऊया चल. हा एक लेफ्ट दाखवतोय, शॉर्टकट आहे ॲक्च्युली. पुढे जाऊन असं ह्याच रस्त्याला भेटणार. कदाचित आम्ही बाईकचा मॅप टाकला आहे. मी बाईकचा मॅप टाकला आहे, त्यामुळे मला हा शॉर्टकट दाखवत असणार. बाईक इथून इझिली जाऊ शकते. हे बघा पेरणी केली आहे. अरे बापरे, कुठे आलो आम्ही. राल्फ अडकला असता. वरती मग रस्ता चुकलो. आलो मेन रोडला.
इथेच आहे डॅम. मला वाटतं इथून आता ऑफ रोडिंग आहे का. इथूनच आहे मला वाटतं. तुला काय दाखवतंय? काय भारी वाटतंय बघायला. फोटो काढले मस्त मस्त. आता चाललोय डॅमकडे. एवढ्या हाईटवर आहे आणि एवढ्या हाईटवर हा एक डॅम आहे, म्हणजे काय वैशिष्ट्य आहे ना. एवढं भारी दिसतंय, सगळं लांब लांबपर्यंत दिसतंय. आता इथून एक ट्रेन गेली आपली लोकल मुंबईची. मला वाटतं ह्या बाजूला पुढे कर्जत स्टेशन असेल लास्ट. तर निघतो आता इथून. मस्त वाटलं इथे येऊन, खूप मस्त वाटलं, खूप शांतता मिळाली. आम्ही बराच वेळ असं इथे बसलेलो, पाणी बघत होतो, हे डोंगर बघत होतो. त्या बाजूला मला वाटतं ते माथेरान असावं. पण आता थोडं ऊन यायला लागलं, मग आता निघतोय आम्ही. आता वाटेत जाताना ब्रेकफास्ट करूया कुठेतरी चांगलंसं हॉटेल बघून आणि जाऊ घरी. तीन जण आले अजून. हे आलो हायवेला. आता घेऊया इथून राईट. राल्फला सांगतो पुढे राहा. त्याने येताना एक हॉटेल बघितलं, तर बोलतो तिथे जाऊया नाश्ता करायला. म्हणजे काय नाही, इथून जाणाऱ्या येणाऱ्याला कळणार पण नाही की इथे एवढी मस्त जागा आहे. ह्या डोंगराच्या मागेच आहे तो डॅम. आम्ही तिथे होतो. ते छोटं कन्स्ट्रक्शन आहे तिथे वरती. 550 हॅलो. जास्त नाही, 550च पेट्रोल भरले. पुन्हा मग गाडी उभी राहते आठवडाभर. आणि आम्ही इथे ठाकरे हॉटेल म्हणून, खूपच गर्दी आहे रे इकडे. बघूया काय स्पेशल आहे. खूप गर्दी आहे, खूप गर्दी हॉटेलला. तुम्हाला एक दाखवतोय बघा, शिल्पा शेट्टीचा फोटो लावला इकडे. शिल्पा शेट्टी इथे येऊन वडापाव खाऊन गेली आहे. आणि थोड्याच बाजूला बघा मिसळपाव लिहिले आहे आणि फोटोमध्ये आहे पावभाजी. चला, राल्फ तयार, मी तयार, निघूया आता इथून. चला निघूया. मॅप लावलं, आपल्या घरचं डेस्टिनेशन टाकलं आहे.
10:20 घरी पोचायला. 1 तास 23 मिनटं दाखवता इथून. आता घड्याळात वाजलेत 9 वाजलेच. आपण आलो आता कर्जतचा जो जंक्शन येतो त्या जंक्शनवर. आता इथून घ्यायचं आपल्याला राईट. बघा एक्सपल्स. हा कलर भारी वाटतो ना, BMWचा कलर घेतल्यावर का वाटतं. आता हा एक पॅच आहे शेडूंगपर्यंत. खूप मजा येते इथे बाईक चालवायला. शेडूंग म्हणजे तो टोल नाका येतो ना. आणि आला आपला शेडूंगचा टोल नाका. मॅप बघा ना का भारी दिसतं. पाणी 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 मधून रस्ता जातोय. ह्या बाजूला हे पूर्ण एअरपोर्ट आहे. राल्फला बाय बोलायची वेळ. आलो आपण आपल्या घरी, आपल्या बिल्डिंगमध्ये. चला मांडण्यानंतर करा. तर आलो आपण आपल्या बिल्डिंगमध्ये. पार्किंगमध्ये एक बाईक लावूया आणि जाऊया घरी. तर आजची ही राईड इथेच संपते. हा ब्लॉग इथेच संपतोय. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर काही आवडलं असेल तर एक लाईक करा. आणि असंच तुमच्या कोणत्या मित्रांना असे कॉन्टेंट बघायला आवडत असेल तर त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता माझा व्हिडिओ. चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.